मी अजय पांचाळ, सहशिक्षक सरकारी माध्यमिक विद्यालय समुद्र। तर आज आपण SSLC बोर्ड परीक्षाला अनुसरून अभ्यासक्रमातील अंकगणिती क्रम या प्रकरणातील महत्त्वाचं असं उदाहरण पाहणार आहोत। या उदाहरणामध्ये आपल्याला क्रम दिलेला आहे 2 7 12 डॅश डॅश। तर या क्रमामध्ये 47 हे पद आहे का नाही हे तपासायचं आहे। तर तपासते वेळी आपण सुरुवातीला दिलेला क्रम लिहायचा आहे 2 7 12 डॅश डॅश डॅश। यामध्ये पहिलं पद हे ए असते, आणखी दुसरं पद दुसऱ्या पदातून आपण 2 वजा केला असता, म्हणजे पहिलं पद वजा केला असता आपल्याला डी मिळणार आहे। 7 मधून 2 गेले 5 आणि आपण हे 47 घ्यायचं आहे। an बरोबर 47। तर n बरोबर प्रश्नार्थक चिन्ह 47 वा पद हा कोणता तरी एका नंबरचा असेल, तिसरा चौथा पाचवा 10वा, तेव्हा का म्हणजे 47 हे पद त्या क्रमामध्ये असेल असं आपण गृहीत करू। तर चला सूत्रामध्ये एकत्र ठेवू। सूत्र an बरोबर a प्लस कंसात n मायनस 1 d। तर an ची किंमत आहे 47, a ची किंमत आहे 2 प्लस n ची किंमत आपल्याला काढायची आहे म्हणून n चे n ठेवतो वजा 1 आणि d ची किंमत काढली आपण 5। तर हे 47 ला 47 लिहितो बरोबर 2 च 2 प्लस त्यानंतर हे 5 n ला गुणाकार केला असता 5n मिळणार आहे आपल्याला। त्यानंतर 5 ला पुन्हा वजा 1 ला गुणाकार केला तर 5 1 5 मिळेल। तर त्या वजा 5 मधून अधिक 2 वजा केले असता तर आपल्याला मिळणार आहे बघा 47 चे 47 लिहितो, हे 5n आणखी वजा 5 मधून 2 गेले असता वजा 3 राहते। तर हे वजा 3 मी इकडे घेतो तर चिन्ह बदलेल, प्लस 3 बरोबर हे 5 आहे। त्या दोघांची बेरीज केली असता 50 बरोबर 5n आणि हे n मी इथेच ठेवतो। या 50 ला हे गुणाकारात आहे, पलीकडून भागाकारामध्ये येईल, तर इथं 5 न 5 भागाकारात आलेला आहे, तर 5 न भाग दिला असता 5 1 5 आणि 0 ला 0 ठेवला असता तर n बरोबर 10। म्हणजे या क्रमामध्ये 47 पद हे 10वे पद आहे। जर n ही संख्या दशांशामध्ये आली असती तर 47 पद ही या क्रमामध्ये राहिला नसता। धन्यवाद।